हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे रोपं मी माझ्या कुंडीमध्ये लावलेले आहेत. तर हे आहे लिचीचं प्लांट आणि छोटे छोटे दुसरेसुद्धा काही मी अगोदरच प्लांट लावलेले आहेत, परंतु आता ऊन खूप तपत आहे त्यामुळे हे प्लांट खराब होण्याची सुद्धा शक्यता असते, कारण हे प्लांट आपण आपल्या कुंड्यामध्ये लावलेले असतात. आणि आत्ता सध्या एवढं ऊन तपत आहे आणि अजून मे महिनासुद्धा राहिलेला आहे. मे महिन्यामध्ये सुद्धा खूप ऊन तपतं, तर त्यामुळे आपले झाडंसुद्धा खराब होतात. परंतु माझं एकसुद्धा झाड खराब होत नाही, कारण मी दरवर्षी माझ्या बागेमध्ये जे माझ्याकडे मोठे मोठे झाडं आहेत त्याचे जे पानगळ होते तेव्हा ते संपूर्ण पानं असे मी जमा करून ठेवते आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग घेते. तर इथे बघू शकता मी कशा प्रकारे त्या पानांचा उपयोग घेते. तर प्लीज हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी इथे माझे जे हे छोटे छोटे हे सुद्धा लिंबूचं एक प्लांट आहे, हे सुद्धा मी घरीच बीपासून तयार केलेलं आहे. तर याच्या बुडामध्ये मी आधीसुद्धा पानं टाकले होते, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्येच मी आधीसुद्धा थोडे पानं टाकून दिले होते, कारण आपल्याला हे जेव्हा इथे मी हे जे वाळलेले पानं आहेत असे मी या झाडाच्या बुडात कुंडीमध्ये थर देत आहे, म्हणजे मल्चिंग करत आहे. नैसर्गिक पद्धत आहे ही. तर अशा पद्धतीने आपण आपले हे छोटे छोटे जे झाडं आपण नवीन लावलेले असतात ते आपण वाचवू शकतो. तर मी इथे माझ्या बागेमध्ये पूर्ण कुंड्यामध्ये मी असे हे पानाचं थर देते. आपल्याला हा थरसुद्धा जास्त द्यायचा नसतो, म्हणजे 2-3 इंचापर्यंतच हा थर द्यायचा असतो, म्हणजे मल्चिंग करायची असते. आपण जास्त जर दिला तर आपली जे झाडाच्या मुळ्या असतात तर त्याला हवा लागणार नाही आणि आपली झाडसुद्धा खराब होईल. म्हणून आपल्याला 2-3 इंचापर्यंत हा पानाचा थर द्यायचा असतो आणि तो सुद्धा जे झाडाचं बूड आहे त्याच्या अंतरूनच द्यायचा असतो, म्हणजे आपल्या झाडाच्या बुडाला हवा अशी खेळती राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि जेव्हा आपण हे पानं आपल्या जे कुंड्यामध्ये टाकतो तर त्यामुळे आपल्याला असा फायदा होतो की आपल्याला जे दररोज दोन्ही टाईम झाडांना पाणी द्यावं लागतं, तर ते आपल्याला पाणी एकच टाईम द्यावं लागतं, किंवा म्हणजे झाडावरून आपल्याला कळतं की या झाडाला किती वेळा पाणी आपल्याला द्यायचं हे आपल्याला कळून जातं. आपल्याकडे जेव्हा आपण झाडं लावतो तेव्हा आपल्याला पूर्ण झाडांची अशी हळूहळू माहिती होते. तर त्याच प्रकारे आपण आपली झाडं बघून त्यांना पाणी देऊ शकतो. तर जे मला दररोज दोन्ही टाईम पाणी द्यावं लागत होतं, तर त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक दिवस आड करून किंवा एक टाईमच झाडांना पाणी द्यावं लागतं. कारण जेव्हा हे पानं आपण आपल्या कुंड्यामध्ये टाकतो, मल्चिंग करतो, तर त्यामुळे पाणी हे जे उन्हामुळे जे पाण्याची वाफ होते, तर ती वाफ न होता हे पानामुळे बूड जे आहे ते थंडसुद्धा राहतं आणि जी माती लवकर कोरडी होते ती मातीसुद्धा लवकर कोरडी होत नाही, म्हणजे जे पाणी आहे ते कुंडीमध्येच राहतं आणि आपलं प्लांटसुद्धा हे छान प्रकारे राहतं. म्हणून आपल्याला ही उन्हाळ्यामध्ये मल्चिंग करणे खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याकडे मोठी झाडं नसतील, आजूबाजूला जरी कुठे झाडं असतील तर त्याचे पानंसुद्धा आपण आणून ते असे आपल्या कुंड्यामध्ये टाकून छान अशी मल्चिंग करून आपले झाडं उन्हाळ्यामध्ये वाचवू शकतो. आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने माझे झाडाच्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये हे पानं टाकून माझी झाडं पूर्ण वाचवते. आणि पाणीसुद्धा कमी लागतं आणि खतसुद्धा देण्याची आवश्यकता नसते, म्हणजे जे की आपल्याला खत वगैरे लागतं. आणि हे पानंसुद्धा आपल्याला काढायची गरज नाही, म्हणजे हे हळूहळू हे पानं कुजतात आणि त्याचं खत तयार होतं. तर थँक्यू, बाय.